आकाश सज्ज होतोय. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. कुमार आणि नॉस्टा किंगला साई. ऑल द बेस्ट. 11 वाजून बरोबर 25 मिनिटं झाली. त्यांनी पहिला चेंडू पडतोय दुसऱ्या सामन्याचा. ब्लॉक होलचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला अक्षरशः. सन्मानजनक चेंडूला फक्त प्लेस केला ऑन साईडला हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करून. आणि एका धावेने कुमारने आपलं खातं उघडलंय. संघाचं खातं उघडलंय. आणि फिक जिंकल्यानंतर शेलू संघाने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. आणि पॉवर प्लेमध्ये आकाशने पहिलं षटक हाताळलंय. ते म्हणजेच गोलंदाजी मार्कवर उमरोली संघाकडून. नेक्स्ट बॉल साईसाठी. चांगला चेंडू होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर कव्हर्समध्ये किंवा थोडासा वाईडिश लॉंग ऑन स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाही आहे. चेंडू बॅटच्या खालून खूप वेगाने निघून जातोय. बॅट्समन उंच आहे. अशा मुवमेंटला तो गोलंदाज फायदा उचलतो. त्याने ऑप्शनच्या बाहेर सातत्याने इन्व्हाइट करतोय. गुड बॉलिंग. चांगला चेंडू वरता आलाय गोलंदाज आकाशने ओव्हर द विकेट. फुल लेंथ होता. अप्रतिम डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. जणू काय आकाशने ते फुटवर ओळखलंय साईचं आणि बघतोय सातत्याने त्याला डॉमिनेट करतोय. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करतोय. आणि दोन्ही चेंडू त्याने बॅक टू बॅक डॉट टाकले. एक ओव्हर पिच होता. एक फुल लेंथ होता. आणि दोन्ही चेंडूवरती निश्चितच डॉमिनेट केले ते साईसारख्या फलंदाजाला. चांगलं षटक हाताळत असणं पॉवर प्लेचं. बघूया पॉवर प्लेमध्ये आपण 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघतोय. एक लॉंग ऑफ आहे आणि एक एक्झॅक्टली स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. या 2 क्षेत्रांमध्ये स्लो रन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. संमिश्र गोलंदाजी. प्रेक्षकांच्या टाळ्याच खूप काही सांगून जात आहे. काय स्पेल हाताळलाय पॉवर प्लेमध्ये. साईला अक्षरशः जखडून ठेवलंय. पायामध्ये वेसण घातलंय. कुठल्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. आणि इथे मात्र त्याचा फायदा उचलत असताना आकाशने तिन्ही चेंडू डॉमिनेट केलंय. ते स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साईला. गुड बॉलिंग. हो अजून एक चांगली चेंडू. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम फर्स्ट ओव्हर. सुपर डिलिव्हरी. पहिलं षटक अप्रतिम आणि अक्षरशः छाप सोडणारं आकाशचं. काय चेंडू हाताळलाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातला. 4 चेंडू सातत्याने निर्धाव टाकलेत ते साई सारख्या बॅट्समनला. ओव्हर पिच आहे. ओ काय चेंडूच्या हाताने. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे आकाशसाठी. काय गोलंदाजी केली पॉवर प्लेमध्ये. अवघी एकदा अत्यंत कंजूस गोलंदाजी. आणि साई सारखा एक उंचपुरा फलंदाज फक्त चेंडूकडे बघत राहिलाय. 5च्या 5 चेंडू बॅक टू बॅक डॉट. येस नक्कीच. थँक्यू सर. शेलू संघ तुमच्यासाठी जे डगावट आहे तिथे फक्त प्लेअर बसतील. पाठीराखा कोणीही नसेल याची नोंद घ्या आपण. आणि जर नसेल तर त्याचं आयोजक आपण इतर प्रेक्षक वर्गाला तिथून हटवायचंय. चला आयोजक आपण तिकडे धाव घ्या. त्यांच्या पाठीराखे नाही आहेत तसा कॉल आहे त्यांच्याकडून. आणि बाकीच्यांना विनंती आहे बाजूला रॅलिंगचा जो भगवा पट्टा आहे त्याला कोणी वर खेचण्याचा प्रयत्न करू नका. तो पट्टा खाली सोडा. एका षटकाकडे धावसंख्या 1. मॅग्निफिसंट ओव्हर. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम आकाश. जबरदस्त आउटस्विंग कटर चेंडू पाहायला मिळाले. आणि अक्षरशः जखडून ठेवलं साईसारख्या उंचपुराच्या फलंदाजाला. 5च्या 5 चेंडू निर्धाव. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी येतोय गणेश घारे. स्ट्राईक एंडला कुमार. अवघी 1 धाव आतापर्यंत अंकित झाले. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला शेलू संघाने. चला वेळ घेऊ नका. वेळ खूप कमी आपल्याकडे. 11:25ला दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू पडलाय. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. नेक्स्ट बॉल. हो अप्रतिम डिलिव्हरी. रायझिंग डिलिव्हरी. कट करण्याचा प्रयत्न. यासाठी अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या विकेटची तलाश होती आणि ती मात्र मिळते ती गोलंदाजाला. आणि फलंदाज बाद होतो पहिल्या चेंडूवर. आणि पहिलाच धक्का लागतोय. थँक्यू. तर बॅटिंग करणारा संघ शेरू संघ लवकर निर्णय आपण घ्या. क्रिकेटचे अजून नवीन नियम येत आहेत पण अजून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इम्प्लिमेंट झाले नाही आहे. पण टाईम आउट हा खूप जुना नियम आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये.
क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे टाईम आऊटच्या नियमाला इथे मात्र पंचांना सांगड काढायला भाग पडू नका. वेळेवर आपण डिसिजन घ्या. पुढचा बॅट्समन पाठवा. ऑप्टमच्या थोडासा बाहेर चेंडू, रायझिंग डिलिव्हरी आणि संयम सुटला कुमारचा. कारण बघितलं की पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. अशा मोमेंटला या षटकात धाव येणं गरजेचं आहे आणि तो संयम सुटला कुमारचा आणि कॉर्ड बेंच स्वरूपात त्याने मात्र झेल देऊन तो मोकळा झाला. एसटीच्या मागे खूप सुंदर झेल टिपला तो विकेट किपर दिलीपने आणि गोलंदाज या षटकात आपण बघतोय त्याला मिळते ते यश गणेश घारेला. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 1, गडी बाद 1. न्यू बॅट्समन ॲट नंबर 3 बॅटिंगसाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडला निलेश. अप्रतिम डिलिव्हरी, बघतायत लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. प्रचंड वेग होता या चेंडूवर. लेगस्टिकच्या बाहेर वाईट डिलिव्हरी. पहिल्या वाईटची नोंद इथे मात्र करत असताना आमच्यासोबत अक्षय राऊत. धावसंख्या दाफलकर 2. मनसे रायगड चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. पर्व नाईट क्रिकेटचं हे पहिलं यावर सुद्धा भरपूर क्रिकेट स्पर्धा आपण बघितल्यात. चांगला चेंडू हाताळला आहे. थोडंसं गती कमी केली गणेश घारेने आणि थोडासा दूर सुद्धा ठेवला आहे तो म्हणजे निलेशपासून. गुड डिलिव्हरी, चांगल्या चेंडूच्या हाताळणी पॉवर प्लेमध्ये. पहिल्या षटकात काय छाप सोडली होती गोलंदाज आपण बघितलं म्हणजेच आकाशने. हा चांगला चेंडू. मी मगाशीच उल्लेख केला की नाईट क्रिकेट स्पर्धा जर तुम्हाला खेळायची असेल, रजनी क्रिकेट खेळायचं असेल, तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. डोळ्यात अक्षरशः तुम्हाला तेल घालून खेळावं लागतं. बॅटिंग असो, फिल्डिंग असो, बॉलिंग असो. पण इथे मात्र सातत्याने बॅट्समनला चेंडू रीड होत नाही आहे. मगाशी आपण ते चित्र साईकडून बघितलं आणि आता मात्र नवीन आल्या फलंदाज निलेशकडून चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका आणि शॉर्ट मिड विकेटला शतक जज करतोय. दुसऱ्या विकेटचं पतन या षटकामध्ये. गणेश घाडणे टिपला दुसरा गडी आणि फलंदाज बाद. नाणेफेक जिंकल्यानंतर शेलू संघाने जो निर्णय घेतलाय, शेलू संघाने की आम्ही बॅटिंग करू, पण तशी मात्र बॅटिंग आतापर्यंत होत नाहीये. चेंडू आतापर्यंत जे टाकले गेले त्या षटकातले 4 म्हणजे 10 चेंडू झालेत. चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय बरोबर स्क्रीनच्या बाजूने. पंचांचा इशारा, षटकार. षटकार ठोकलाय मैदानावर या चेंडूवर आणि षटकारच्या मैदानी धावसंख्या आता मात्र वृद्धिंगत होते, पुढे सरकते. एकूण अंकित झाले धावफलकावर त्या 8 धावा. गुड शॉट फ्रॉम साई. फर्स्ट स्टेशन पुढे बाहेर काढल्या फटक्यावर साईने. थांबून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, लिडिंग एज. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार. दिलदार आहे तो पक्का, रायगड जिल्ह्याचा तो हुप्पी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. 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 थँक्यू. 2 षटकाकडे धावसंख्या धावफलकार दुहेरी अंकात 12 धावा. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात जी गोलंदाजी केली अवघ्या 1 धावेची, काय गोलंदाजी केली होती निश्चितच आकाशने, आणि त्यासाठीच आकाशला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं आहे सेकंड स्पेलमध्ये. अपकमिंग टॅलेंट फ्रॉम उमरोली. काय चेंडू हाताले होते गोलंदाजीमध्ये आपण बघितलं या षटकामध्ये. 5चे 5 चेंडू अक्षरशः निर्धाव टाकले होते साईसारख्या उंचपुरा फलंदाजाला. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त होते अवघ्या 12 धावा धावफलकावर आणि त्यासाठी 2 गडी गमावलेत आणि 2 विकेट्स मिळालेत ते गणेश घारेला. आपण पाहत आहोत मनसे रायगड चषक 2022. अप्रतिम आणि नीट नेटकं डोळ्यांचं पारणं फेडणारं आयोजन सन्माननीय जितेंद्र पाटील साहेबांचं. अध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र निर्माण सेना.
आकाशचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा आता आउट स्विंग पाहायला मिळतोय. सुपर अँड ब्युटिफुल डिलिव्हरी. छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीची 6वा चेंडू आतापर्यंत त्याच्या इनिंग मधला हा निर्धाव गेलाय. मॅग्निफिसंट बॉलिंग. स्टार्टिंगला आपण बॅट्समन बघतोय 4थ्या क्रमांकावर आलोय बॅटिंग करण्यासाठी. तो अक्षय खारीक. ओ अजून एक डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय चेंडू हातालेत. मला असं वाटतं चेंडूने तोफेचे गोळे फेकतोय की काय, आणि ते दिसत नाही आहेत फलंदाजांना. 7वा चेंडू आतापर्यंत आपल्या इनिंग मधला निर्धाव टाकलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम आकाश. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. लाजवाब लाजवाब. डोळ्यांचं पारडं फेडणारी गोलंदाजी पाहायला मिळते आकाशकडून. आज आकाशच्या कामगिरीसमोर वरचा आकाश सुद्धा खोटं वाटेल एवढी जबरदस्त गोलंदाजी आकाशकडून पाहायला मिळते. 8 चेंडू निर्धाव त्याचे या इनिंग मधले. सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. मगाशी साई आणि आता मात्र बघतो आपण स्ट्रायकिंगला अक्षय. बॅट्समन कोणी असो, माझ्याकडे एकच अस्त्र आहे, समोरच्याला डॉमिनेट करायचं. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न होता. चांगला बाउन्स. काय चेंडू हाताळलेत. मला असं वाटतं निरंजन सावंत आणि मैदानाच्या आतमध्ये शशांक पाटील एन्जॉय करत असतील ती म्हणजेच आकाशची गोलंदाजी. काय चेंडू हाताळलेत. सुपर बॉलिंग. आतापर्यंत त्याने आपल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहेत आणि जवळजवळ चेंडू 9 त्याने डॉट हाताळलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. अजून एक डॉट. अजून एक डॉट डिलिव्हरी. स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक आकाश आपल्या नावावर करणार का. काय गोलंदाजी केली आहे. मला काय सांगण्याची गरज नाही. प्रेक्षकांच्या टाळ्याच खूप काही सांगून जात आहे. भास्कर नोमले यांच्याकडून एक पारितोषिक आलंय ग्रामपंचायत सदस्य 1000 रुपयाचं. जर निर्धाव षटक हात आलं. यस इट इज. निर्धाव षटक हात आलं स्पर्धेतलं. काय गोलंदाजी केली आहे. 2 षटक आणि फक्त एकच धाव. विकेट मिळायला हरकत नाहीये, पण समोरच्या संघाला अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी. 2 षटकं, एकही निर्धाव नाही, एक निर्धाव आणि फक्त एक धाव करते गेली आहे ती गोलंदाज आकाशने. सुपर बॉलिंग. रखून म्यूबाल जब तक जवानी है, आकाश तेरी अंदाज की तो पूरी यहाँ पे दूरी दुनिया दीवानी है. काय गोलंदाजी केली आहे. 2 षटक, एक निर्धाव, फक्त एकच धाव. मॅग्निफिसंट बॉलिंग. शेलू संघाला प्रश्न पडला असेल की नाणेफेक जिंकून आम्ही बॅटिंग का घेतली, आणि हा प्रश्न विचारलाय तो गोलंदाज आकाशने. हे तुमचा निर्णय ते चुकलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. अवघ्या 12 धावा धावफलकावर आणि 2 गडी बाद. बघायचं आहे साईकडे आता मात्र इथे एक मोठी संधी आहे की इथे मात्र उलटफेर करावा लागेल त्याच्या बॅटिंगने. त्याच्या बॅटमॅन आतापर्यंत आपण एक षटकार, एक चौकार बघितलाय आणि तो बघायचा आहे कशा प्रकारे रिप्लाय देणार बाकीच्या 2 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन येतो. गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज तो अतुल लोंगले. स्ट्रायकिंग याला साई. वेग प्रचंड आहे. उंच ते गेलाय चेंडू. मिस टाइम. गोलंदाज जज करतोय आणि यस इट इज. दिस अ बिग विकेट. साई बॅक टू द पवेलियन. दिलाचा दिलदार आहे तो पटका. रायगड जिल्ह्याचा तो हुप्पीएटका आहे साऱ्यांच्या मनात. दादा आहे साऱ्यांच्या मनात. की तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. पाटील दादा. बघा 1000 रुपयाचं जे पारितोषिक लागलं होतं विकेट हॅट्रिकसाठी. विकेट हॅट्रिक नाही तर मेडन ओव्हरसाठी ते आपण सर्वप्रथम जमा करायचं आहे आमच्या स्कोररकडे. कारण नंतर काय होतं की म्हणजे आम्ही अनुभव बऱ्याच वेळा घेतला आहे की नंतर प्लेयर येतात आमच्याकडे विचारतात सर पैसे कुठे गेले. न्यू बॅट्समन इन अनिकेत भगत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पंच केल्या चेंडूला कव्हरमध्ये. शेतशेत इथे आहे. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे. धावची जी संधी यस इट इज. प्रयत्न इथे दोन्ही हाताने गमावलाय. दोन्ही हाताने इथे संधी गमावली आहे. 2 धावा करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनने कॉल सुद्धा दिला होता. दोन्ही फलंदाज एकाच ठिकाणी मधल्या ठिकाणी आले होते खेळपट्टीच्या आणि इथे मात्र बाल बचावले असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट कीपरकडून चूक. जीवदान मिळालंय फलंदाजाला. धावाच्या कंप्लीट झाल्या ते पूर्ण. या चेंडूवर 1
एकूण धावसंख्या अंकित झाली ती 13 आणि गडी बाजले ते एकूण 3. अतुल वेगवान चेंडू होता इनसाइड एज. बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू पायाला ब्रश होतोय तोपर्यंत मी तिथे एकच धाव. फलंदाज तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड लावतो तो अनिकेत भगत. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या 10 फरक एकूण अंकित झाली ती धाव आपण बघतोय ती म्हणजे 14 धावा 3 गडी बाद. आणि धावांसाठी अक्षरशः ते संघर्ष करावा लागतोय शेलू संघाला. जबरदस्त गोलंदाजी. वेगवान चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः भन्नाट वेग आणि जखडून ठेवल्या फलंदाजांना. संधी देत नाही मोठे फटके मारण्याची. मनसे रायगड चषकामध्ये भरपूर काय आपल्याला उलटफेर पाहायला मिळत आहेत. पहिला सामना तुम्ही पाहिला सुपर ओव्हरचा आणि या सामन्यामध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतोय. धावींसाठी संघर्ष करावा लागतोय. कॉट बिहाइंड फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय. LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. शेलू संघाला लागतोय तो 4था धक्का. बॅट्समन भास्कर तरे. क्लीन बॉल. काय स्पेल आहे. काय भन्नाट वेग आहे. मधली एसटी वाकवली. अजूनही धक्का लागलाय शेलू संघाला आणि फलंदाज बाद होतोय. लागतोय तर मैदानावर शेलू संघाला हा 5वा धक्का. उमरोली नावच काय आहे. दिबा प्रतिष्ठान उमरोली हा संघ. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. षटकं संपले ते एकूण मला सांगतात अक्षय राऊत 4 आणि 4 षटकात अत्यंत माफक धावसंख्या फक्त आणि फक्त 14. नाणेफेक जिंकून संगणकाला प्रश्न पडला असेल की मी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पण बॅट्समॅनने साथ दिली नाही आणि एका मागोमाग एक फलंदाज येऊन फक्त हजेर लावून जात आहेत. त्यापैकी एक आपण निर्धाव षटक बघितलं आकाशचं. एक षटक बघितलं फक्त 1 धावेंचं. नवीन फलंदाज विक्रांत कुंभार येतो नवीन फलंदाजीला बॅटिंगसाठी मैदानावर येतोय तो 7व्या क्रमांकावर आणि गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन रोहन लोंगले. यस दरम्यान विनंती करेल आदरणीय यशवंतजी लोंगले यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. यशवंतजी लोंगले या आपण मंचावरती. हा फटका आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड हँडसम सीमारेषे बाहेर षटकार. दिलाचा दिलदार आहे तो. चेंडू आले तो षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. षटकाराचं उत्तर ताबडतोब दिलंय. प्रत्येक गोलंदाज विकेट मारण्याच्या प्रयत्नाने तो गोलंदाजी करतोय आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय मैदानावर. 6 गडी बाद. धावसंख्या 20. फॉलो करत असताना आतमध्ये जात असताना बाहेर येत असताना अजून एक धक्का. 6वा गडी बाद झाला मैदानावर 20 या धावसंख्येवर. हो वेगवान चेंडू. मागाचा उल्लेख मी केला की ज्याने खेळपट्टी बोलली त्याचं कौतुक करायला हवं. अप्रतिम खेळपट्टी जी बॅट्समन सुद्धा संधी देते आणि निश्चित म्हणणे की गोलंदाज सुद्धा साथ देते.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये आणि पूर्ण इनिंगमध्ये शेलू संघाच्या विरुद्ध. चेंडू हवेमध्ये पुन्हा त्या झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि फाईन चूक होत नाहीये. 1 मोर डाऊन, 7 गडी बाद, धावसंख्या 20. ही वाघाच्या त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रसाद पासे या आपण मंचावरती. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ अक्षरशः आग ओकतोय. 20 धावा फक्त माफक आहे धावफलकावर. बॅटिंग करण्याचा निर्णय शेलू संघाने घेतलाय. 7 गडी बाद. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याचा संधी धावजीची. विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आणि 1 मोर डाऊन, 8 गडी बाद, धावसंख्या 20. उत्तर ती कळा लागली आहे शेलू संघाला. या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण कुठल्याही फलंदाजी मात्र सिद्ध होत नाही की तो मात्र मोठे फटके खेळेल. एकमेव फलंदाज ज्याने मात्र आपल्या बॅटमन एक षटकाराने एक चौकार ठोकला तो म्हणजे साई. तो सुद्धा पूर्णपणे फर्स्ट एड होत असताना बाद झाला आणि त्याच्या मागोमाग आता प्रत्येक बॅट्समन फक्त हजेरी लावतोय आणि बाद होतोय. मैदानावर एकूण गडी बाद येते 8 गडी बाद, धावसंख्या 20. आउट साईडला प्लेस केलंय. शतशक मिड विकेटला वेगान चेंडू येतोय. एकदा तिथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स, थोडीशी वेगळ्या दिशेने संधी धावचीची. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर आणि 23 धावसंख्येचं लक्ष शेलू संघाने उभारलंय. ते दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघासमोर. मी वळतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र लगेचच पुढच्या सामना. आता आदरणीय संदीप लोंगले यांचं आगमन झालंय. यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मनसी रायगड चषक 2022 क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. महाराष्ट्र निर्माण सेना रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र निर्माण सेना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र पाटील साहेब यांच्याच आयोजनाखाली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि खूप मी मगाशी बघितलं की नितीन सरदेसाई साहेब उपस्थित होते या स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी. त्यांच्याच माध्यमातून उद्घाटन इथे पार पाडलं. बाकी नेते मंडळीसुद्धा सर्व उपस्थित होते. आणि येणारे 4 दिवस म्हणजे आजचा दिवस आणि पुढचे अजून 3 दिवस तुम्हाला सातत्याने ही मांडळी तुम्हाला पाहायला मिळणार व्यासपीठावर. मोठे मोठे नेते मंडळी महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि त्यांच्याच माध्यमातून आपण एक खूप सुंदर असं आयोजन पाहायला मिळते. खूप त्यांचं मार्गदर्शनसुद्धा पाहायला मिळते. आणि मगाशी आपण बघितलं की आवर्जून उल्लेख यासाठी कारण की मगाशी आपण एक जो सामना बघितला डॉक्टर वर्सेस ॲडव्होकेट, हे सगळे एकमेकांचे खूप चांगले सगळ्यांमध्ये मात्र खूप नातेसंबंध आहेत. आणि खास करून जितेंद्र पाटील साहेबांचा जर मी उल्लेख करेन तर त्यांचीसुद्धा खूप चांगली जवळीक आहे सर्व व्यक्तिमत्वांची. आणि त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी मात्र एक सामना इथे मात्र आयोजित केला होता. एक्झिबिशन मॅच होती, प्रेक्षणीय सामना होता. आणि त्या सामन्यात मात्र खूप चांगला परफॉर्मन्स डॉक्टर संघाने सुद्धा दाखवला आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट संघाने सुद्धा दाखवला आणि चांगला परफॉर्म करत असताना चांगला एंटरटेन केलं सर्व आमच्या क्रिकेट रसिकांना. पुढचा सामना लगेच सुरू झाला. याच वेळी आपण लगेचच पुन्हा एकदा संदीप बोराडे यांच्याकडे. येस, थँक्यू सर. जाऊया मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय यशवंतजी लोंगले सर उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती महेंद्र जांभळकर यांना करतो. त्याचसमोर या ठिकाणी आदरणीय संदीपजी लोंगले उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्याचसमोर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना नेरळ सेलू वांगणी युनिट अध्यक्ष आदरणीय उदय मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. या ठिकाणी आमचे जितूबाई पाटील यांचे विश्वासू सहकारी समीर मिनमिने यांचं आगमन झालं. यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत.
त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय समीरजी मिनमिने सर उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. तेवीस धावांचं लक्ष आहे. इस मॅच कडे आपण वळूया. नक्कीच थँक्यू संदीप. लगेचच कॉमेंट्रीमध्ये कंटिन्यू करतो. 23 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूचा आले चौकार. चांगला चेंडू बॉटमॅटचा खूप चांगला वापर. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. ओपनिंग बॅट्समन आपण बघतो बॅटिंगला आले तर म्हणजेच आकाश आणि अजय. चौकारने आकाशने खातं उघडलंय. धावसंख्या 23 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. जितेंद्र पाटील साहेबांचं पुन्हा एकदा आगमन झालं. व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक. ओ द विकेट. फुलटॉस आहे. स्लाइस केलंय आणि तुम्ही पाहतात कव्हर पॉइंटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेच्या बाहेर. दणदणीत चौकार. गुड शॉट. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो. पहिलं षटक आपण बघतो गोलंदाजीसाठी गोलंदाज हाताला तो म्हणजेच प्रशांत शेलू संघाकडून. पाठलाग करायचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न पण चेंडू आतलीकडे घेऊन मागे निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. जितेंद्र पाटील साहेब तुम्ही पाहतात आमच्या व्यासपीठावर पुन्हा त्यांचं आगमन झालं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भरपूर मोठा लढासुद्धा दिला. म्हणजेच स्थानिकांसाठी मग कुठेही मदत होतो. कुठेही जिथे जिथे मदतीची गरज होती तिथे मात्र सक्षमपणे उभे राहिले आणि सर्वांना मात्र सढळ असे मदत केली. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि तिथे मात्र कोणी खेळाडू जवळपास नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर निघून जाईल. या षटकातला तिसरा दणदणीत चौकार. आहे साऱ्यांच्या मनात जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय कल्पेश देशमुख उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी करतो. किरण राऊत यांना. मी पाहतात आमचा वायरलेस कॅमेरा आमच्या सर्व प्रेक्षकांना कव्हर करतोय. आउटसाइड एजच्या मागे जातो चेंडू. चांगली फिल्डिंग. फेक तिथे मात्र दिली ती मात्र बॅकअप नाही आहे पण फायनली मात्र जोपर्यंत येईल बॅकअप थोडीशी दिरंगाई आणि त्याबरोबर अजून एक धाव. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय कौस्तुभ टिल्लो उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. काय बात आहे. खूप चांगलं कव्हरेज पाहायला मिळते. आमच्या सर्व प्रेक्षकांना कव्हर करतो आमचा वायरलेस कॅमेरा. हे सर्व आमचे दर्दी प्रेक्षक आहेत जे मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुम्हाला स्क्रीनवर हे चित्र पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनसे रायगड चषकामध्ये. धावसंख्या 14 धावा धावफलकर. एका षटका समाप्तीनंतर सुरुवात चांगली. जशी गोलंदाजी आपण बघितली तेवढीच आक्रमक फलंदाजी सुद्धा इथे उमरवली संघाकडे आहे हे दाखवत असताना. येस थँक्यू. थोडं थांबेल सर. आई भवानी बीड आणि मी मराठी नेरल. चला आपण टॉससाठी या प्लीज. आई भवानी बीड आणि मी मराठी नेरल आपण टॉससाठी यायचंय. चला ताबडतोब टॉससाठी या कारण इनिंग ब्रेक ऑलरेडी होऊन गेला आहे आणि ते मात्र वेळ आमच्याकडे खूप कमी आहे कारण 14 धावा अंकित झाल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धाव्यांची. त्यामुळे आपण वेळेवर रिपोर्ट करा. बीड आणि नेरळ संघ. मी मराठी नेरळ येथे उपस्थित आहे. बीड संघ चला आपण या त्वरित आपण टॉस करण्यासाठी. अवघ्या 9 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरा. बॉटम हँड प्लेस केलं आहे आणि जणू काही दोन्ही फलंदाजांनी हे दाखवून दिलं की आम्हाला विदाऊट लॉस हे लक्ष पार करायचं आहे. धावसंख्या धावफलकर 15 धावा. मगाशीच उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर मदत आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच सन्मान्य जितेंद्र पाटील यांची जे आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. सर्व स्तरावर मैत्रीचे संबंध चांगले आहेत त्यांचे. मगाशी आपण बघितलं की ॲडव्होकेटनी त्याचबरोबर डॉक्टरांचं एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्वांना एकत्र जितू पाटील यांनी आणलं होतं. चेंडू हवेमध्ये आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. मिड विकेटला चेंडू निघून जातोय आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेच्या बाहेर. चौकार. अवघ्या 4 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड आकाश.
ओ व्हॉट अ शॉट इज दॅट, मॅग्निफिसंट फिनिश. सीमारेषेबाहेर फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर करतोय आणि 5वा चौकार ठोकलाय तो आकाशने आपल्या बॅटमधून. मॅच फिनिश. येस सर, थँक्यू. या ठिकाणी मात्र